7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना आता मिळणार पैसे हप्ता. हो, हे बघा, आता तुमच्या घरात पण मुली 7वी मध्ये असतील किंवा 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेत असतील तर एक आनंदाची बातमी आहे. बघा, 7वी मध्ये असतील, 8वी मध्ये असतील, 9वी मध्ये असतील, 10वी मध्ये असतील, 11वी मध्ये असतील किंवा 12वी मध्ये असतील, तर बघा तुमच्या घरात पण मुली शिक्षण घेत असतील 7वी ते 12वी या दरम्यान जरी असतील तर खुश खबर आहे, खुश खबर आहे, खुश खबर आहे, आनंदाची बातमी. बघा, सर्वात मोठी नवीन योजना आलेली आहे. हो, ज्या पद्धतीने शासन लाडक्या बहिणींना, महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये हप्ता देत आहे, त्याचप्रमाणे आता 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना पण आता 500 रुपये मिळणार आहेत दर महिन्याला. हो, असं नाही की एकच टाइम मिळाले, तसं नाही, दर महिन्याला मिळतील. तर कसे मिळणार? जरी तुमच्या घरात पण मुली शिक्षण घेत असतील आणि त्यांना जरी हे लाभ तुम्हाला सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण माहिती या संदर्भात देतो. बघा, आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या यशानंतर याच योजनेच्या धर्तीवर आता उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील शालेय विद्यार्थिनींसाठी एक मोठं महत्वाकांक्षी पाऊल उचललं आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने विद्यार्थिनींसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार हे बघा, इथे म्हटलेलं आहे, तुम्ही बघू शकता, इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी लाडकी विद्यार्थिनी योजना घोषित करण्यात आली आहे. हे बघा, जशी लाडकी बहीण योजना आहे ना, त्याचप्रमाणे एक नवीन योजना आलेली आहे. बघा, इथे तुमच्या समोर आहे, लाडकी विद्यार्थिनी योजना, आणि ही योजना आता घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना आता दरमहा 500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये दर महिन्याला मिळतात आणि आता 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना लाडकी विद्यार्थिनी योजनेमार्फत दर महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. सर्वात मोठी गुड न्यूज. तर बघा, 500 रुपये मिळणार आहेत. नवीन योजना सुरू झालेली आहे. या संदर्भात अजून तुम्हाला अधिक माहिती देतो. हे पहा, लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू झाली आहे आणि महत्वाचं, उल्हासनगर महानगरपालिकेने हा पहिले निर्णय घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे फक्त उल्हासनगरमध्ये आहेत, बाकीच्या ठिकाणी नाही, बाकीच्या महानगरपालिकांनी आमच्याकडे तर नाही सुरू आहे, असं तुमचे प्रश्न असतील. व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो सर्व. आता पहिले सर्वप्रथम जाणून घेऊया उल्हासनगर. हे बघा, इथे उल्हासनगर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे, बरोबर. तर आता लाडकी विद्यार्थिनी योजनेची घोषणा केली आहे आणि या योजनेअंतर्गत 7वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दर महिन्याला 500 रुपये देण्यात येतील. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच ही रक्कमही संबंधित विद्यार्थिनींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही योजना राबवली जात आहे. दरमहा मिळणाऱ्या या पैशांमुळे, या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना मुलींच्या शिक्षणासाठी आधार मिळेल असे बोलले जात आहे. बघा, ही जी योजना आहे लाडकी विद्यार्थिनी योजना, ही उल्हासनगर महानगरपालिकेने ही योजना सुरू केली आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, पैशांमुळे काही मुलींचं शिक्षण अपुरं राहून जातं, त्यामुळे एक प्रकारे ही गोरगरीब कुटुंबासाठी एकदम वरदान योजना आहे. कारण 7वी ते 12वी या विद्यार्थिनींना हा लाभ मिळणार आहे, तो पण दर महिन्याला. म्हणजे चांगली बात आहे. मला तर खूपच आवडलेलं आहे. तुमचं मत काय, तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे बघा, आता सर्वात महत्वाचं तुमचं म्हणणं आहे की फक्त हे उल्हासनगर महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे, म्हणजे बाकीच्या ठिकाणी हा निर्णय झाला की नाही, मग होईल का नाही. हे बघा, ज्या पद्धतीने उल्हासनगर येथे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे, तर माझी विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात अशी योजना सुरू व्हायला पाहिजे आणि सर्व महानगरपालिकेने हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि सर्व मुलींना असा लाभ मिळायला पाहिजे. परंतु हे पहिले उल्हासनगर येथे सुरू करण्यात आले आहे. बघू आता पुढे चालून कोणकोणती महानगरपालिका अजून तुमच्या ठिकाणी सुरू होते का नाही, ते पण बघणं गरजेचं आहे. परंतु पहिले ही सुरुवात झालेली आहे. महत्वाचं, उल्हासनगर पासून ही सुरुवात होताना आपल्याला दिसत आहे. ही नवीन योजना लाडकी विद्यार्थिनी योजना, या योजनेमार्फत 7वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना 500 रुपये देण्यात येणार आहेत. चला, ही बातमी समजली. ही बातमी सोडा, आता पुढील बातमी जी आहे ती बातमी बघा. पुढे पण महत्वाच्या बातम्या आहेत.
या संदर्भात जरी अजून माहिती आली ना तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो, आणि अजून कुठे कुठे या संदर्भात असा निर्णय घेण्यात येतो त्याबद्दल पण माहिती आली ना तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. ओके, तुमचं मत काय या अपडेट बद्दल तुम्ही कमेंट करून सांगा तोपर्यंत. हे बघा, आता महत्वाचं LPG गॅस सिलेंडर बद्दल सर्वात महत्वाची माहिती. गॅस बुकिंग बाबत नवीन अपडेट आता समोर आलाय. या ग्राहकांना 1 जुलै पासून मिळणार नाही सिलेंडर. कोणते ते ग्राहक आहेत ज्यांना सिलेंडर मिळणार नाही अशी बातमी आलेली आहे, समजून घेऊया. हे बघा, पीएनजी पाईपद्वारे नैसर्गिक वायू वापरणाऱ्या ग्राहकांना 70,000हून अधिक एलपीजी कनेक्शन परत कराव्या लागणार आहेत. या ग्राहकांच्या घरांना होणारा एलपीजी सिलेंडरचा पुरवठा येत्या 1 जुलैपासून बंद केला जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की आता तुमच्याकडे पीएनजी गॅस सिलेंडर असतील, म्हणजे पीएनजी नैसर्गिक वायू असेल, तर मग तुम्हाला एलपीजी सिलेंडर तुमचा पुरवठा बंद केला जाणार आहे, असं ही माहिती आलेली आहे. जी माहिती आहे तीच सांगत आहे मी तुम्हाला, बरं. नाही तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही काय पण सांगत आहे. जी माहिती आहे तीच सांगत आहे. अजून बघा या संदर्भात पुढे काय म्हटलेलं आहे. हे बघा, पुरवठा विभागाने ग्रीन गॅस लिमिटेडकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांची यादी आता मागवली आहे. आणि आता या नवीन नियमानुसार पीएनजी ग्राहकांना यापुढे एलपीजी कनेक्शन चालू ठेवता येणार नाही. ज्यांच्याकडे पीएनजी आहे, म्हणजे पाईपद्वारे जो गॅस आहे, नैसर्गिक वायू, तो जरी असेल तर मग तुम्हाला आता गॅस सिलेंडर जे आपलं असतं एलपीजी, ओके, हे बघा, एलपीजी कनेक्शन चालू ठेवता येणार नाही. सोपं आहे, ते संपूर्ण दिलं आहे तुमच्या समोर आहे. तुम्ही म्हणाल की काही पण सांगत आहेत म्हणून. हे बघा, जे आहे ते सांगत आहे. ही माहिती आताच पुरवठा विभागाने दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे की ज्यांच्याकडे पीएनजी ग्राहकांना यापुढे, म्हणजे पीएनजी आहे, ज्यांच्याकडे पीएनजी आहे त्यांना एलपीजी कनेक्शन आता चालू ठेवता येणार नाही. दुहेरी कनेक्शन असलेल्या एलपीजी कनेक्शन आता बंद केला जाईल. जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले. पुढील 3 महिन्यात पीएनजी कनेक्शन धारकांच्या घरी एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाईल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे आणि या आदेशाच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बघा, डायरेक्ट हा निर्णय कुठून झालेला आहे तुम्हाला सांगतो. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल. तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जर हा निर्णय घेतलेला आहे तर मग काय सांगाल पुढे, बरोबर आहे की नाही. वरूनच आदेश आहेत ते तसे. म्हणजे तुमच्याकडे पीएनजी असेल, पीएनजी म्हणजे तो पाईपद्वारे जो गॅस असतो तो, ते मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला ते कसं असतं. तर तो गॅस जरी तुमच्याकडे येत असेल, सुरू असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही, ते बंद होईल. कोणत्या तारखेपासून? येत्या 1 जुलैपासून बंद केलं जाईल. ओके, चला सोडा ही बातमी, पण ही बातमी आली, ती बातमी सांगितली तुम्हाला. पुढील बातमी बघा आता. शेतकरी भावांसाठी जबरदस्त माहिती आहे. हे बघा, राज्यातील बळीराजांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. बघा, वेग आलेला आहे. कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी खुशखबर शेतकरी भावांनो, वेग आलेला आहे. हे बघा इथे, तर अंमलबजावणीला तर वेग आला आहे. आणि या योजनेचा अहवाल तयार करण्यासाठी नेमलेली समिती येत्या महिन्याभरात सरकारला आपला अंतिम मसुदा सादर करणार आहे. आता बघा, येत्या महिन्याभरातच सरकारला अंतिम जो मसुदा आहे या कर्जमाफी संदर्भात, तो आता मसुदा सादर केला जाणार आहे सरकारला. आणि महत्वाचं, या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाला माफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही कर्जमाफी सरसकट नसून ती विशिष्ट निकषावर आधारित असणार आहे. हे बघा, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्जाला माफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय आहे तो. परंतु ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी भावांना मिळणार नाही. याचे काही निकष येणार आहेत आणि त्या निकषावरती ही कर्जमाफी आधारित असणार आहे. त्याबद्दल लवकरच माहिती मिळणार आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेला, कर्जमाफीला आता वेग आलेला आहे. त्यामुळे ही बातमी तुम्हाला द्यायची होती, आनंदाची बातमी होती. कारण हे बघा, वेग आलेला आहे आणि येत्या महिन्याभरातच सरकारला जे काही समिती आहे, यासाठी समिती नेमलेली होती, ती समिती महिन्याभरातच सरकारला आता अंतिम मसुदा सादर करणार आहे. ओके, म्हणजे वेग आलेला आहे प्रक्रियेला कर्जमाफी संदर्भात. चला ठीक आहे, संपूर्ण टॉप बातम्या, कामाच्या बातम्या बघितल्या. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितली.
तुम्हाला अशा नवनवीन ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी एकदम लेटेस्ट आणि ताज्या बातम्या फक्त मी तुम्हाला देत असतो, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि एकदम समजून तुम्हाला सांगत असतो मी. असं नाही की तुम्हाला सांगून द्यायचं आणि मोकळून जायचं, तसं नाही. मी तुम्हाला एकदम एक-एक बात समजून सांगत असतो. त्यामुळे तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. चला या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.